हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. नमस्कार, मी पौर्णिमा. हॅपी लिव्हिंग विथ पौर्णिमा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण म्हणजे सखा, कृष्ण म्हणजे मैत्री, कृष्ण म्हणजे कलाकार, तसंच कृष्ण म्हणजे काळ आणि त्याच बाळकृष्णाचा जन्मदिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी. तुम्हाला सर्वांना बाळकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी केली आहे ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे एक चौरंग मांडून घेतला आहे आणि त्या चौरंगावरती मी पिवळ्या रंगाचे आसन ठेवले आहे. गोपाळकृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता झाला होता. जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 7च्या सुमारे या बाळकृष्णाला आपण काकडीमध्ये लपवायचे आहे. इथे मी एक काकडी घेतली आहे आणि त्या काकडीमधील गर मी चमच्याच्या साहाय्याने काढत आहे. सुरीचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे. चमच्याच्या किंवा नाण्याच्या साहाय्यानेच हे काकडीला आपल्याला कापायचं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे जो छोटा बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णांना मी या काकडीमध्ये लपवलं आहे. काकडीला देखील मी वरून फुलांनी पूर्णपणे झाकलं आहे. गोपाळकृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता होणार आहे. रात्री 12 वाजले की गोपाळकृष्णाभोवती फुले घंटानाद करत काढायची आहेत. गोपाळकृष्णांचा जन्म झाला असाच त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपल्याला एका नाण्याच्या साहाय्याने काकडीच्या वरील भाग कट करून घ्यायचा आहे. याचाच अर्थ नाळछेदन असा देखील आहे. अशा प्रकारे काकडीद्वारे गोपाळकृष्णांचा जन्म झाला आहे. आता आपल्याला गोपाळकृष्णांना स्नान घालायचे आहे. त्यासाठी मी एका ताम्हणामध्ये तुळशीचे आसन देऊन त्यावरती बाळकृष्णांना ठेवले आहे. त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने आपण गोपाळकृष्णांना स्नान घालणार आहोत. स्नान घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या जप मंत्राचा प्रयोग करणार आहोत. शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर आपल्याला इथे बाळकृष्णांना पंचामृत स्नान देखील घालायचे आहे. आता परत एकदा मी शुद्ध पाण्याने बाळकृष्णांना स्नान घालत आहे. शुद्ध पाण्याने आपल्याला बाळकृष्णांना स्वच्छ करून घ्यायचे आहे. स्नान झालं की त्यांना एका मऊ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे. आता मी बाळकृष्णांना अत्तर, चंदन व अष्टगंध लावून घेत आहे. आता मी बाळकृष्णांचा शृंगार करणार आहे, अर्थात छान वस्त्र घालणार आहे. बाळकृष्ण सुंदर वस्त्र घालून तयार आहेत. नंतर हार आणि मोरमुकुट घातला आहे. आता मी बाळकृष्णांना उचलून झोपाळ्यामध्ये बसवणार आहे. गोपाळकृष्णांना पाळण्यात बसून झालं की मी त्यांना हळदी, कुंकू, फुलं, बासरी व तुळशी अर्पण केली आहे. त्यानंतर मी धूप दीप ओवाळून बाळकृष्णांची आरती केली आहे. आरती झाली की पाळण्याला झोका देत आहे. जर तुम्हाला बाळकृष्णाचे छान छान पाळणे येत असतील तर झोका देत तेही म्हणायचे आहेत. यशोदेचा कृष्ण कान्हा, कृष्ण कान्हा, गोकुळात घाली धिंगाणा, गोकुळात घाली धिंगाणा. पूजा झाली की मी नैवेद्य म्हणून बाळकृष्णांना पंचामृत, लोणी, सुंठवडा, पेढे दाखवले आहेत. अशा प्रकारे माझी पूजा आरती करून झाली आहे. पूजा आरती झाल्यानंतर गोपाळकृष्णाच्या नावाचा जय जयकार करायला विसरायचं नाही. बोला कृष्ण कन्हैया लाल की जय.